पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आणि यामध्ये महाराष्ट्रातील 5 पर्यटकांचा समावेश आहे। यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचाही मृत्यू झाला। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गणबोटे जगदाळे कुटुंबियांची त्यांनी भेट घेतली। यावेळी दोन्ही कुटुंबियांनी आपला घटनाक्रम सांगत फडणवीस पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले। संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांशी त्यांनी चर्चा केली, तसंच गणबोटे कुटुंबियांची देखील भेट घेत त्यांनी विचारपूस केलेली आहे। आपण दोन दृश्य बघतोय जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या दोघांच्याही घरी गेले होते तेव्हाची ही दृश्य कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्या पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले। पहिल्या दृश्यांमध्ये आपण बघतोय संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांशी ते चर्चा करतात, दुसरीकडे गणबोटे कुटुंबियांची भेट घेत त्यांनी विचारपूस केलेली आहे। दरम्यान जगदाळे आणि गणबोटे कुटुंबियांचे अनुभव हे अनाकलनीय आहेत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। त्याचबरोबर पाकिस्तानी नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। सगळेच निशब्द होते आणि विशेषतः आसावरी जगदाळे यांनी ज्या प्रकारे तिथलं वर्णन केलं, कारण त्या स्वतः त्या ठिकाणी होत्या, ते ऐकून अक्षरशः कोणाचंही मन हेलावून जाईल आणि कोणाचे रक्त पेटेल अशा प्रकारचं ते वर्णन त्या ठिकाणी होतं। खरं म्हणजे गणबोटे आणि जगदाळे या परिवारासोबत जे काही झालं आहे ते अनाकलनीय अशा प्रकारचं आहे आणि मला असं वाटतं की त्यांच्या अनुभव त्यांचं ऐकल्यानंतर आतंकवादाशी लढण्याचा जो आपला निर्धार आहे तो अजून मजबूत झालेला आहे। जे लोक विजा घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांची सगळी माहिती ही राज्य सरकारकडे उपलब्ध आहे। त्यांचं आयडेंटिफिकेशन झालेलं आहे, त्यांना नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्यांना परत पाठवण्याची व्यवस्था झालेली आहे। ते सगळे परत जात आहेत। कोणी जर अवैधरित्या आला असेल तर त्यालाही शोधण्याची प्रक्रिया आपली निरंतर चालू असते, पण साधारणपणे ज्या प्रमाणात अवैध बांगलादेशी आपल्याला सापडतात त्या प्रमाणात अवैध पाकिस्तानी हे सापडत नाहीत। त्याच्यामुळे आता पहिला जोर हा आपला जे लोक या ठिकाणी विजा घेऊन आलेले आहेत त्यांना सगळ्यांना 48 तासात बाहेर काढायचं आहे। त्याच्यावर पोलीस नीट काम करत आहेत।